श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत भाग 6, अध्याय 18। अहंकारी महापंडिताचा गर्वहरण। रविदास नावाचा एक रजक श्रीपाद प्रभूंचा भक्त होता। तो प्रभूंचे कपडे धुवून वाळवून आणून देत असे। याशिवाय आश्रमाच्या अंगणाची स्वच्छता, पूजेसाठी फुले आणणे ही त्याची विशेष आवडीची कामे होती। श्रीपाद प्रभू स्नानासाठी निघाले की रविदास त्यांना साष्टांग मोठ्या श्रद्धाभावाने साष्टांग नमस्कार करीत असे। तो नमस्कार प्रभू प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत। एकदा रविदास आपल्या नावेमध्ये एका वेदसंपन्न पंडितास घेऊन कुरुगड्डीस येत होता। अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून त्या नावेत ते पंडित एकटेच बसले। नाव सुरू झाली। ते रविदासाला म्हणाले, मी एक पंडित आहे, मला श्रीपाद प्रभूंनी बोलावले आहे, तेच तुला नावेचे भाडे देतील। रविदासाने होकारार्थी मान हलविली। बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळाले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथेची माहिती नाही। ते पंडित रविदासाला म्हणाले, अरे रविदासा, तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही, म्हणजे तू 3/4 जीवन व्यर्थ घालविलेस। हे ऐकून रविदास निराश झाला। नाव मार्गक्रमण करीत असताना पाण्याचा वेग खूप वाढला। त्या वेगाने नावेचे छिद्र पडले आणि त्यातून नावेत पाणी शिरू लागले। रविदास त्या पंडिताला म्हणाला, महाराज, आपणास पोहता येते का? ते पंडित म्हणाले, मला तर पोहता येत नाही। रविदास म्हणाला, महाराज, मला पोहता येते, परंतु तुम्हाला पोहता येत नसल्याने तुमचे जीवन 100% व्यर्थ आहे। सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून पाण्यात उडी मारण्याची तयारी केली। तितक्यात त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली। रविदासाने त्या कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला। त्याच वेळी एक महद आश्चर्य घडले। एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता। पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले। रविदासाने प्रभूंना ज्यावेळी नमस्कार केला त्यावेळी त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले, परंतु त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले। शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडेना। श्रीपाद प्रभू त्या पंडिताला म्हणाले, अरे पंडिता, तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे कळेनासे झाले आहे। तू विद्वान असून सुद्धा सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास। आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस, त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे। हे पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे। आजपासून मी तुला 3 वर्षाचे आयुष्य वाढवून देत आहे। तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर। तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवितोस का तुला दिलेले 3 वर्षाचे आयुष्य परत करतोस? तत्काळ उत्तर दे। त्या पंडिताच्या तोंडातून एक शब्दही निघेना। श्रीपाद प्रभूंनी त्याच्या मनातील इच्छा ओळखून त्याला 3 वर्षाची वाढविलेले आयुष्य दिले। ते म्हणाले, तू रजकाच्या पत्नीस जबरदस्तीने पळवून आणून दासी केलेस, परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील। त्यावेळी तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील। या 3 वर्षात काही सत्कर्म केल्यास तुला अन्न वस्त्रास काही कमी पडणार नाही, परंतु दुष्कर्म केल्यास यातना भोगावे लागतील। मृत्यूपासून वाचून माझ्याकडे येऊन आलेल्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल। त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करील। तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा। प्रभूंच्या आदेशानुसार तो पंडित तत्काळ तिथून निघून गेला। येथे अध्याय 18 संपन्न झाला। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 19। रविदास रजकास पुढील जन्मी राज्य मिळण्याचा श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद। एकदा रविदास रजक कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर उभा होता। त्यावेळी एका मोठ्या आणि सजविलेल्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत होता। रविदास त्या राजाकडे एकचित्ताने पाहत होता। त्याच वेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत
स्नान करून बाहेर आले. रविदासाचे लक्ष त्या राजाकडे असल्याने त्याने नित्य परिपाठाप्रमाणे प्रभूंना नमस्कार केला नाही. श्रीपाद प्रभूंनी रविदासाच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, काय पाहत होतास रे रजका? त्या मधुर वाणीने रविदास गोंधळला, परंतु तत्काळ स्वतःला सावरीत त्याने प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. प्रभू म्हणाले, त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना? रविदासाने होकाराची मान हलविली. ते पुढे म्हणाले, तुला राजा होण्याची इच्छा आहे का? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा म्हणजे सध्याचे बिदर नगर याचा राजा होशील. त्यावेळी मी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन. तो रजक म्हणाला, प्रभो, मला राजा होण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी. श्रीपाद प्रभूंनी रविदासाची इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मास आला आणि यथाकाली विदुरा नगरीचा राजा झाला. राज्यवैभवाचा उपभोग घेतल्यानंतर जीवनाच्या सायंकाळी त्यास नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले. त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची स्मृती झाली आणि तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन त्यांचा मोठा सन्मान केला होता. येथे अध्याय 19 संपन्न झाला. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 20. खिरीने भरलेले अक्षय पात्र. श्रीपाद प्रभूंची सर्व भक्त मंडळी बसली असताना तेथे एक तरुण ब्राह्मण आला. त्याचे नाव होते वल्लभेश्वर. तो पिठिकापुरमहून आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याला आपल्या माता पिता नातेवाईक आणि स्नेहसंबंधी यांचे क्षेम कुशल मोठ्या आस्थेने विचारले. त्रिकाल ज्ञानी असलेले श्रीपाद प्रभूंचा हा आवडता छंदच होता. गुरुदेवांसमवेत सत्संगात वेळ कसा गेला ते भक्त मंडळींना कळालेच नाही. मध्यान्हीची वेळ झाली होती. शिष्यांनी भिक्षा मागून आणली होती. त्याच वेळी श्रीपाद प्रभूंनी आपला हात काहीतरी घेण्यासाठी वर केला आणि त्या दिव्य हातात एक चांदीचे भांडे आले. ते खिरीने भरलेले होते. प्रभूंच्या आदेशानुसार ती खीर सर्व भक्तांना वाटून दिली. सर्वांना पोटभर दिल्यानंतर सुद्धा ते पात्र अत्यंत मधुर अशा खिरीने भरलेलेच होते. शिष्यांनी आणलेली भिक्षा कृष्णेच्या पाण्यात जलचरांना देण्याचा प्रभूंनी आदेश केला आणि त्यानुसार रविदास ती भिक्षा घेऊन नदीचे किनारी गेला. येथे अध्याय 20 संपन्न झाला. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 21. वल्लभेश्वराचा विवाह. श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळीमध्ये सुब्बन्ना शास्त्री नावाचे एक कर्नाटकी ब्राह्मण आले होते. त्यांच्याबरोबर एक गरीब ब्राह्मणी आला होता. त्याने श्रीपाद प्रभूंना आपल्या मुलीच्या विवाहाबद्दल विचारले. प्रभू म्हणाले, मी असताना तुम्हाला काळजी कशाची? हा वल्लभेश्वर शर्मा तुझं जावई होण्यास योग्य आहे. सुब्बन्ना शास्त्री त्याला पौरोहित्य शिकवित आहेत. श्रीपाद प्रभू पुणे म्हणाले, पिठिकापुरम मध्ये मल्लादी लोक व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले होते. तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. ब्रह्मराक्षस महापिशाच बाधेने पीडित असलेल्या लोकांनी या प्रसादाचा स्वीकार केल्यास त्यांची त्या बाधेतून मुक्तता होते. तसेच दारिद्र्य दुःख याने पीडित लोकांनी हा प्रसाद खाल्ल्यास त्यांना संपदा आणि अभिवृद्धी लाभते. यानंतर सद्गतीत झालेल्या कंठाने प्रभू म्हणाले, या 3 वंशाशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्या अंकित होतो. मला कुठेही जेवण न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथे यथेच्छ जेवण करतो. जे कोणी वात्सल्य पूर्ण भावाने माझी सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्या स्वरूपात खेळत असतो. माझ्या पावलांचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो. प्रभू पुढे म्हणाले, माझे दर्शन स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून तुम्ही माझ्याकडे येतात. तुम्ही आनंदाने नामरूपाला ओलांडून पुढे जाल. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वक्तव्यानंतर सुब्बन्ना शास्त्री, तो गरीब ब्राह्मण वल्लभेश्वर आणि शंकर भट्ट हे चौघे त्या ब्राह्मणाच्या गावी गेले. कन्येच्या पित्याच्या घरासमोर वधूवरास बसवून सुब्बन्ना शास्त्रींच्या पौरोहित्याखाली विधिवत विवाह संपन्न झाला.
कन्येचा पिता निर्धन असल्याने आणि पती गरीब असल्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या गळ्यात घातले. विवाह झाल्यानंतर नववधू वर आणि कन्येचे माता पिता श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले. प्रभूंनी त्या नवदाम्पत्यास तोंड भरून आशीर्वाद दिले. सर्व भक्त मंडळी बसली असताना श्रीपाद प्रभू म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभाचा हा माझा अवतार फळ देणारा महान अवतार आहे. माझे स्मरण केल्याविना कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात. प्रभू पुढे म्हणाले, अरे वल्लभेश्वरा, तुझे माता पिता लवकरच निवर्तले. तुझ्या नातेवाईकांनी तुला दुर्मार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेतली आणि तुला भिकारी केले. ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर होतील. तू कालांतराने एक मोठा व्यापारी होशील आणि कुरगड्डीत सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प करशील. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी धन घेऊन जात असताना ते चोर तुझे धन घेऊन तुला मारून टाकतील. त्यावेळी मी प्रकट होऊन माझ्या त्रिशूलाने 3 चोरांचा वध करीन. चौथ्या शरण आलेल्या चोराला जीवदान देईन. तुला जिवंत करून नंतर अंतर्धान पावीन. श्रीपाद प्रभूंचे हे बोलणे ऐकल्यावर त्या नववधूच्या नेत्रात अश्रू दाटून आले. ते पाहून श्रीपाद म्हणाले, हे माते, प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हास जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती मातेचे दर्शन होते. त्या महान मातेच्या कुशीत आम्ही सदैव बालकच असतो. तू दुःखी होऊ नकोस. मी दिलेले हळकुंड जपून ठेव. तुला या हळकुंडामुळे सदैव सौख्य लाभेल आणि तू अखंड सौभाग्यवती राहशील. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती. ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेश फिरून अनेक आकार धारण करून पुन्हा येथे आली आहे. आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल. आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठिकापुरमला पाठवित आहोत. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. येथे अध्याय 21 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 22. श्रीपाद श्रीवल्लभांचे विराट स्वरूप. गणपती शास्त्री नावाचा एक युवक वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर म्हणजे सध्याचे काकीनाडा शहर या नगरात आपल्या गुरुग्रही राहत होता. त्याच्या घराजवळच गुरुदेवांचे शेत होते. गायी वासरे होती. गणपती त्यांना चरावयास रानात घेऊन जात असे. तसेच त्यांचे दूध काढून त्याचे वाटप करण्याचे काम सुद्धा करीत असे. एके दिवशी तो गायींना घेऊन रानात गेला असताना त्याला 10 वर्षाचा अत्यंत तेजस्वी बालक दिसला. तो गुरुदेवांच्या शेतात आला. त्याच्या गळ्यातील जानवे पाहून तो ब्राह्मणच असावा असा गणपतीचा दृढ निश्चय झाला. त्याने त्या सुकुमार बालकास विचारले, तुझ्या गळ्यात जानवे दिसते, तू कोण आहेस? त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, मीच आहे. सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच समावलेली आहेत. सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजल्यास हे काही चूक नाही, परंतु हे पूर्ण सत्य नाही. माझ्यातील क्षत्रिय लक्षणे पाहून जर कोणी मला क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते सर्व सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून जर मला कोणी शूद्र समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते संपूर्ण सत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही, परंतु तेही पूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे, परंतु मी त्यांचा आधारभूत सुद्धा आहे. मी परम सत्य आहे, ते अवधूतांना ज्ञात आहे. माझा धर्म हा परम धर्म आहे, तो सर्व धर्माच्या अतीत आहे. आणि आधार सुद्धा आहे. हेच माझे परमप्रिय तत्व आहे. हे सृष्टीतील जीवात असणाऱ्या तत्वापेक्षा सुमधुर आहे. एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे. अर्धनारी नटेश्वर या 2 रूपांनी एकत्र असलेला मी मन वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे. इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील? त्या दिव्य बालकाचे हे वक्तव्य ऐकताच गणपती शास्त्रीच्या अंगात कापरे भरले. कारण त्याच्या जन्मपत्रिकेत त्या काळात त्याची दयनीय स्थिती दाखवली होती. परंतु श्रीपाद प्रभूंनी शनिदेवाशी बोलून एका दिव्य बालकाच्या रूपात येऊन गणपती शास्त्रीचे कर्म
फळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण करून त्याला कर्मबंधनातून मुक्त केले होते. तो बालक गायीचं दूध पिऊन तृप्त झाला. एका आंब्याच्या झाडाखाली बसला. गणपतीने त्याच्याकडे पाहिले. त्याच्याबरोबर एक 10 वर्षाची कन्या होती. दिसावयास दोघे अति सुंदर होते. त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटत होते. बोलताना होणारे त्यांचे हावभाव अत्यंत नयनमनोहारी होते. त्याच वेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी घोड्यागाडीतून उतरले. त्यांच्याबरोबर एक 10 वर्षाचा तेजस्वी बालक होता. ते अन्य कोणी नसून श्रीपाद प्रभू असल्याचे गणपतीस नंतर समजले. श्रेष्ठींना त्या दिव्य बालकाबरोबर असलेल्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले. त्या दोघांनी श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला. त्यावेळी श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, आजोबा, तुम्हाला एवढे आश्चर्य का वाटले? आजोबा म्हणाले, त्या दोघांकडे बघ, किती नयन मनोहारी दृश्य आहे. श्रीपाद म्हणाले, बघणारा आणि जे बघायचे ते दृश्य हे दोन्ही एकच आहेत. आजोबा म्हणाले, श्रीपादा, यातील वेदांत मला कळत समजत नाही. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, यात वेदांत काय आहे? श्रीहरी सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, आजोबा, जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्तीसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी निवास राहील. तुमच्या घरी प्रत्येक साधकाला माझ्या पावलांचा आवाज ऐकू येत राहील. असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी श्रेष्ठींना अनघासमवेत असलेल्या अनघ स्वरूपात दर्शन दिले. ते मंगल दर्शन घेऊन श्रेष्ठी कृतकृत्य झाले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आजोबा, सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने, लीलेने, महिम्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचा एक भागच आहे. प्रभू असे बोलत असताना त्यांची कांती सर्वांच्या समक्ष एका अनामिक तेजाने झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाखाली वळले. ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या सुंदर बालिकेची आणि त्या बालकाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले. त्या आंब्याच्या झाडास एकच आंबा होता. तो कच्चा होता, परंतु प्रभूंच्या हातात येताच तो पिकून मधुर रसमय झाला. तो श्रीपाद प्रभूंनी आपल्या हाताने अत्यंत प्रेमाने श्रेष्ठींना खाऊ घातला. प्रभूंच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मालिन्याने उदासीन झालेल्या जीवाला परमात्मा आपल्याकडे बोलावित असतो. मालिन्यरहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो. परमात्म्यात विलीन झालेला जीव हा सुपीक भूमीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव देह धारण करून पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य पूर्ण करून ते पुनरुपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा आस्वाद घेतात. सर्व धर्मात, सर्व मतात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूलतत्व मीच आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छा, आकांक्षा यांना अनुसरून त्या मार्गाने त्या स्थितीला अनुसरून चालविणारा मीच आहे. मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे. त्यामुळे त्या स्वरूपाद्वारे पूजा, स्तोत्र या उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे. सर्वांना बोध करणारा मीच आहे. कलिपुरुष अंतर्धान पावल्यानंतर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझे स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल. त्यावेळी साधक बहिर्मुखाने अथवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील. त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे. वेदांतात सुद्धा प्रथम सत्य, नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे. मीच तिन्ही सत्य, ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे. समस्त गुरुस्वरूप माझेच आहे. जो साधक माझी निर्मल भावभक्तीने आराधना करतो, जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवितो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझ्या चरित्राचे पारायण करणाऱ्या
साधकांना अभिष्ट सिद्धी प्राप्त होईल. पिठिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करीन. पिठिकापुरम क्षेत्री चित्रा या माझ्या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करील त्याला मी ऋण बंधनातून मुक्त करीन. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे. श्रावण शुद्ध पौर्णिमेस पिठिकापुरम या क्षेत्रात जो साधक माझ्या सानिध्यात येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून सारे भक्तगण भारावून गेले. येथे अध्याय 22 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्.